माझे वडील होते, तर समोरून लोढा ऑफिसरचा माणूस आला, त्याचा आम्हाला आतापर्यंत नाव माहिती नव्हता, पण ते बोलतात की चव्हाण आहे. त्यांनी समोरून भावावर बंदूक डोक्यावर ताणली आणि म्हणला अभी के भी अभी यहाँ पे दिखना नहीं, अगर दिखेगा तो पूरे के पूरा डाल दूंगा. आणि कपड्याची बटणं सुद्धा ओपन केलेली होती त्यांनी. आणि जेव्हा मी त्याला विरोध करायला गेलो तेव्हा मला बाउन्सर लोकांनी धरला. 50 बाउन्सर आहेत तिथे साहेब, लेडीज महिला सुद्धा बाउन्सर आहेत, सिक्युरिटी वेगळे, हेल्मेट घालून आलेत. म्हणजे शेतकऱ्याला असं का ना, ते म्हणतात शेतकऱ्याचा नाईलाजच करत आम्हाला. आता 13 तारखेला आम्ही पिकाची नुकसान केली, पिकावर पूर्ण पिकाचा भुई सपाट केले. सुरवाट साहेब होते, हिल्लाईन नेवाली नाक्याची पोलीस चौकी आणि प्लस बाउन्सर, त्यांनी आम्हाला पोलीस व्हॅन मध्ये आणले, लोडाचे व्हॅन मध्ये घेऊन आले कार मध्ये आणि इथे डांबून ठेवले. एक दिवस पूर्ण 10 वाजेपर्यंत हिल्लाईन पोलीस स्टेशन ठेवले. ना आमची तक्रार घेतली, ना आमच्यावर सुद्धा तक्रार दाखल केली नाही. आणि पिकाचं असं नुकसान झालं, प्रत्येक महिन्याला अपडेट मी गुगल फोटो आहेत, फोटो दाखल केलेले, कुठले आम्हाला पेपर पण दाखवलं नाही का बंदोबस्त आहे म्हणून. आणि त्यासाठी हिल्लाईन पोलीस स्टेशनला आलेलो आहे. वारंवार ह्या हिल्लाईन पोलीस स्टेशन बिल्डर, भांडवलदार व व्यापारी वर्ग तसं राजकीय वर्गांना वरदहस्त असल्याचं वारंवार तक्रार इथं नोंदवल्या जातात. आपल्याला माहिती असेल की इथं घडलेला प्रकार याच पोलीस स्टेशन मध्ये कशा गोळीबार झालता. आज पुन्हा एकदा एक शेतकऱ्याचं प्रकरण उघडीस आलंय की शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी न्यायाच्या प्रक्रियेत असलेली कार्यकारिणी जे नियुक्त केलं जातं पोलीस प्रशासन संसदेच्या मार्फत, जे समाज कल्याणासाठी असतं, आज ते समाजाच्या जीवावर उठलेलं आहे. आज शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे, आज शेतकरी बेहाल आहे आणि शेतकरी न्याय मागायसाठी 13 तारखेपासून येतोय. पण हे भांडवलदार सरकार आहे, हे भांडवलदार आज लोढा बिल्डर, आज सर्वांना माहिती आहे की राजकीय वरद असतंय त्याला, त्या प्रकारे आज पोलीस प्रशासनावर दबाव आहे आणि कुठेही कोणत्याही प्रकारे न्यायाच्या प्रक्रियेत नाहीये. इथं न्याय मागण्यासाठी आले असताना वेळ आज सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली, पण एक FIR होत नाही. ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे. आज भारत राष्ट्र हा 75% कृषी प्रधान देश आहे. आज देशाचा कणा, आर्थिक कणा हा शेतीपासून निर्माण होतं. आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं, शेतकरी जगला तर देश जगेल. आज देशाला जगवण्यासाठी शेतकरी प्रथम आहे. आज त्या शेतकऱ्याच्या शेतात नांगर फिरवायचा आणि शेतकऱ्या त्या माती फिरवून आज त्याचं शेत उद्ध्वस्त केलंय आणि त्या शेतकऱ्याला भयभीत केलंय. आज तुम्ही ह्या जुलमी राजवटीत, ह्या प्रशासनाच्या राजवटीत न्याय कुणाका मागायचा? अहो, लाज वाटली पाहिजे की आज आमच्या पैशावर जगणारे, आज आम्ही मालक आहोत. हा शेतकरी हा देशाचा मालक असतो. या ठिकाणी आपण सर्वजण हिल्लाईन पोलीस स्टेशनला उपस्थित आहोत. मला या ठिकाणी आवर्जून आपल्या सर्वांना सांगायचं आहे की हे जे पीडित कुटुंब आहे, हे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, महाराष्ट्र प्रदेश नेते चव्हाण यांच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला वरिष्ठांचा आदेश आला की या पीडित कुटुंबासाठी आपण हिल्लाईन पोलीस स्टेशनला जावं. मला या ठिकाणी आवर्जून सगळ्यांना सांगायचंय आणि पत्रकार बांधवांना सांगायचंय की या ठिकाणी जे पीडित कुटुंब आहे, हे 13 तारखेपासून यांच्यावर अन्याय होतोय आणि 13 तारखेपासून हे पीडित कुटुंब पोलिसांशी सतत संपर्क साधत आहे. एवढंच नाही तर आमच्या या पीडित महिलेने 112 वर कॉल देखील केलेला आहे. मला या महाराष्ट्र पोलीस प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे की 112 कॉल हा महिलांसाठी अतिशय महत्वाचा कॉल आहे आणि तो कॉल केलेला असताना देखील त्या भगिनीची तक्रार घेतलेली नाही, कसल्या प्रकारची तक्रार घेतलेली नाही. 13 तारखेपासून हे कुटुंब या पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत आहे आणि न्याय मागत आहे की आमच्यावर अन्याय होतोय आणि तो अन्याय करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो लोढा बिल्डर आहे. मला या ठिकाणी आपल्या सर्वांना आवर्जून सांगायचं आहे की आम्हाला ज्यावेळेस आदेश आला आणि आम्ही इथं आलो, तोपर्यंत 13 तारखेपासून हे बसलेलं असणारं कुटुंब यांची या ठिकाणी कसल्या प्रकारची दखल घेतली नव्हती. परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाची या ठिकाणी ज्यावेळेस धाड पडली असं म्हणावं लागेल. आमच्या या ठिकाणी धरेचे कार्यकर्ते आम्ही सगळे या ठिकाणी एकत्र आलो, या परिवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलो, त्यावेळेस या कुटुंबाची दखल घेतली गेलेली आहे. मला प्रशासनाला विचारायचं या ठिकाणी की असं तुम्ही एका परिवारावर कसं काय अन्याय करू शकताय, एका कुटुंबावर अन्याय कसा काय करू शकताय? आम्ही या ठिकाणी स्पष्टपणे या प्रशासनाला सांगितलेलं आहे की या पीडित कुटुंबावर, म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जो शेतकरी आहे त्याच्यावर त्याच्या शेतामध्ये तो शेताची मशागत करत असताना
त्याच्यावर त्या लोडा बिल्डरचे गुंड आले आणि त्याच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावला आणि परत तिथे जर दिसला तर सगळ्याच्या सगळ्या गोळ्या तुझ्या डोक्यात घालील. तो बिचारा कुटुंब घेऊन आपला कसा तरी या ठिकाणी आला, घाबरून इथं आला, पण त्याची दखल घेतली नाही. आम्ही या ठिकाणी प्रशासनाला जाहीर सांगितलेलं आहे, पत्रक देखील दिलेलं आहे. जर त्या कुटुंबाची दखल घेतली नाही आणि या सगळ्या घटनेचा एकत्रित करून त्या महिलेवर जो मारझोड झालेली अन्याय केलेला आहे, सगळे गुन्हे जर दाखल केले नाही तर आम्ही इथून जाणार नाही. जय भीम, जय संविधान. वक्ते साहेब, एक प्रश्न तुम्हाला. आता बोलताना तुम्ही म्हणालात की पोलीस प्रशासनाने अगोदर दखल घेतली म्हणून, मग आता नक्की तुमची मागणी काय? आता या ठिकाणी तुम्ही बरं चांगला प्रश्न विचारला. या ठिकाणी आमची देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यापासून आम्हाला सांगितलं गेलं की या ठिकाणी आम्ही FIR गुन्हा दाखल करून घेतोय, परंतु काही 2 तासापूर्वी जे फिर्यादी आहेत त्यांना DCP साहेबांचा म्हणजे इथले जे क्राईमचे जे पी आहेत त्यांच्याकडे त्यांच्या नंबरवर कॉल आला आणि त्या क्राईम पीआयने त्या फिर्यादी